नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. नगर मनमाड रस्त्याच्या दुरावस्थेमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना न्याय मिळावा यासाठी खासदार निलेश लंके 6 जुलैपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. या रस्त्यावरील पाडलेले खड्डे, उखडलेला डांबरी रस्ता, अपूर्ण डांबरीकरणाच्या दुरावस्थेमुळे अपघाताचे प्रमाण हे दिवसेंदिवस वाढत होते. प्रवाशांसह वाहन चालकांनाही प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. काही नागरिकांनी आपले जीव देखील गमावले होते. वेळोवेळी तक्रार करूनही प्रशासन दखल घेत नाही. त्यामुळे खासदार निलेश लंके यांनी थेट उपोषणाचा निर्णय घेतला. आज उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी प्रशासनानं उपोषणाची दखल घेत खासदार निलेश लंके यांच्या सर्व मागण्या मान्य केल्याने खासदार लंके यांनी उपोषण स्थगित केलं आहे. खऱ्या अर्थाने आमची जी मागणी होती ती की रस्त्याचं काम प्रत्यक्षरित्या सुरू झालं पाहिजे आणि ते पण काम रस्त्याच्या सुरू होत असताना पूर्ण ताकदीने सुरू झालं पाहिजे. याचा अर्थ ज्यावेळेस तुम्ही टेंडर कॉल करता, टेंडरमध्ये एक आठ टाकलेली असते की तुमच्याकडे यंत्रणा किती, त्याचं त्याबाबत तुम्ही संबंधित ठेकेदाराकडून लेखी घेतलेलं असतं. तर ते ठेकेदाराकडून अधिकाऱ्यांनी लेखी घ्यायचं. अधिकाऱ्यांकडून मला एक अपेक्षित होतं लेखी की हे काम किती दिवसात पूर्ण होईल आणि ते कशा पद्धतीने होईल. एक बार चार्ट घ्यायचा होता मला, टाइम बॉन्ड. ह्या महिन्यामध्ये ह्या कामाची स्टेज ही राहील, पुढच्या महिन्यात कामाची स्टेज ही राहील, अशा पद्धतीचं लेखी मला अपेक्षित होतं. आणि त्याबरोबरीने मला दुसरी एक महत्त्वाची आट मला त्यामध्ये टाकून घ्यायची होती की ठेकेदाराला मुदतवाढ देण्यात येऊ नये. तुम्ही पाहिला मागच्या ठेकेदाराला 7 वर्ष मुदतवाढ दिली पण काम झालं नाही. ठेकेदाराला मुदतवाढ देऊ नये ही एक आमची मागणी होती. त्या पद्धतीने आम्हाला अपेक्षित असं लेखी त्या ठिकाणी त्या विभागाकडून मिळालेले आहे. आणि काम सुद्धा आज राऊरी फॅक्टरी या ठिकाणी ड्रेनेजचं काम सुरू झालं. चांगल्या पद्धतीने ड्रेनेजचं काम आज सुरू झालेलं आहे. त्याचबरोबरीने शनी शिंगणापूर फाटा या ठिकाणी मिलिंगचे काम सुरू झालेले आहे. आमच्या देरे येथील अंडरपासचं काम सुद्धा आज सुरू झालेले आहे. तशा बाबतीतले छायाचित्र सुद्धा मला भेटलेले आहेत. कारण आमचे काही अधिकारी आणि आमची काही टेक्निकल कार्यकर्त्यांची टीम ते सगळी पाहणी करण्यासाठी गेलेली होती. त्याचबरोबरीने ठेकेदारांनी मोजे कनगर आणि मोजे पिंपरी निर्मळ येथे प्लांट उभा केलेला आहे. त्या प्लांटच्या बाजूला लॅबोरेटरी सुद्धा उभी केलेली. ही सगळी पाहणी केल्यानंतर हे सगळं कामाला सुरुवात झाल्यानंतर आम्ही अधिकाऱ्यांकडून अपेक्षित असं लेखी स्थगित केलेलं आहे. जर उद्या ठेकेदाराकडून दिरंगाई झाली तर परत आम्ही उपोषणाचा त्या ठिकाणी शस्त्र उपसल्याशिवाय राहणार नाही. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.